हाय फ्रेंड्स, वेलकम टू मदराज किचन. तुम्हाला माहिती आहेच बाहेरचं टेम्परेचर खूप वाढलं आहे आणि अशा वेळी आपल्याला काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. म्हणूनच आज मी बनवणार आहे एकदम रिफ्रेशिंग ताक. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. चला तर मग सुरुवात करूया. आधी आपण आंबट दही घेऊयात आणि त्याला ब्लेंडरने छान स्मूथ करून घेऊया. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण फिरवू शकता किंवा विस्करने सुद्धा छान विस्क करून घेऊ शकता. त्यानंतर माझ्याकडे आईस नव्हतं म्हणून मी थंड पाणी ॲड करते. आता मी दही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. यानंतर पाणी टाकून आपण कन्सिस्टन्सी परफेक्ट करून घेऊया. आणि मित्रांनो, आजकाल मार्केटमध्ये ताक पावडर आणि काय काय मिळतं, पण आपण आज एकदम सोप्या पद्धतीने घरीच अवेलेबल इन्ग्रेडियंट्स वापरून ताक बनवणार आहोत. कारण ताक जितकं सिंपल ठेवाल तितकी त्याची चव अजूनच मस्त लागते. इथे मला ताक थोडं घट्ट वाटलं म्हणून मी त्यात पाणी टाकलेलं आहे. आता मी यात चवीनुसार मीठ टाकून घेते. त्यानंतर थोडीशी साखर टाकून घेऊ. आता आपण यामध्ये ॲड करूया भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आणि मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं काळं मीठ. आणि शेवटी थोडीशी बुंदी ॲड करून घेऊया. सगळं नीट मिक्स करून घेऊया. आणि लास्टमध्ये आपण टाकूया सांबार आणि बस तयार आहे आपलं थंडगार रिफ्रेशिंग ताक. उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट. चला तर मग आता आपण सर्व करूया. याची टेस्ट एकदम जबरदस्त लागते. मित्रांनो, अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.